नमस्कार मित्रांनो, अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच पकड मिळवली आहे। राजा शिवाजी हा चित्रपट आल्यानंतर त्यासोबत आलेले सर्व बॉलिवूड आणि साऊथ चित्रपट महाराष्ट्रामध्ये म्हणावे तशी कलेक्शन करू शकले नव्हते। राजा शिवाजीने सर्व रेकॉर्ड तोडत 120 कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती। त्यानंतर लगेचच देऊळ बंद 2 हा चित्रपट आला आणि चमत्कार घडला। देऊळ बंद 2 सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालू लागला। या चित्रपटाने सुद्धा मराठी तिकीट खिडकीवर दमदार कमाई करून दिली आणि 70 कोटीपर्यंतचं कलेक्शन आतापर्यंत झालं आहे। हा चित्रपट जर अशीच कमाई करत राहिला तर 100 कोटीकडे सुद्धा जाऊ शकतो। आता मित्रांनो, हे 2 चित्रपट चालू होते आणि आता तुंबाडाची मंजुळा हा तिसरा चित्रपट आला। आतापर्यंत हिंदी चित्रपटांचं कॉम्पिटिशन मराठी चित्रपटांना असायचं, मात्र यावेळेस उलटच झालं। तुंबाडाची मंजुळा हा चित्रपट सुद्धा थिएटरवर चांगला चालू लागला आणि मराठी चित्रपटांचं कॉम्पिटिशनच मराठी चित्रपटांना होऊ लागलं। सध्या आता तुंबाडाची मंजुळा, देऊळ बंद 2 आणि राजा शिवाजी हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालत आहेत आणि आता तुंबाडाची मंजुळा सोबत हिंदी चित्रपट रिलीज झाले आहेत, ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये म्हणावी तशी कमाई करण्यात यशस्वी होत नाहीत। आता सध्या हे जवानी तो इश्क होना है आणि बॉबी देओल सारख्या सुपरस्टारचा बंदर हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला आहे। मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की या दोनही चित्रपटाचं महाराष्ट्रातलं कलेक्शन हे मराठीपेक्षा कमी आहे। चला आता आपण प्रत्यक्ष कमाई जाणून घेऊया। तुंबाडाची मंजुळा या चित्रपटाने त्याच्या पहिल्या दिवशी 54 लाख रुपयाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी हा आकडा जबरदस्त वाढला आणि कमाई 98 लाख रुपयांची झाली। तिसऱ्या दिवशी अजून हा आकडा दमदार पद्धतीने वाढला आणि 1,63 लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली। म्हणजेच 3 दिवसात या चित्रपटाने 3,26 लाख रुपयांची कमाई केली आहे आणि फक्त 5 कोटीच्या आत बनलेल्या या छोट्या बजेटच्या चित्रपटाला ही कमाई म्हणजे अतिशय मोठी कमाई मानली जाऊ शकते। आता मित्रांनो, याच सोबत बॉबी देओलचा बंदर हा चित्रपट रिलीज झाला होता, ज्याचं बजेट 25 ते 30 कोटीपेक्षा जास्त आहे आणि या चित्रपटाने त्याच्या पहिल्या वीकेंडमध्ये फक्त 2,45 लाख रुपयाची कमाई केली आहे। एका मागोमाग एक मराठी चित्रपटांना यश मिळत असल्यामुळे हिंदी चित्रपटांची आता चांगलीच गोची होऊ लागली आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तुंबाडाचा मंजुळा हा चित्रपट रिमेक असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगला कमाई करण्यात यशस्वी होत आहे। मित्रांनो, साहजिकच सोमवार नंतर आता ही कमाई थोडी घसरणार आहे। मात्र मराठी चित्रपटांचं एक वैशिष्ट्य असं असतं की मराठी चित्रपट लॉंग रनमध्ये खूप चांगले चालतात। बॉलिवूडपेक्षा मराठी चित्रपटांचं हे ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे। मराठी चित्रपटांची एकच वैशिष्ट्य आहे की जर त्यांना सुरुवात चांगली मिळाली तर पुढचा रस्ता बऱ्यापैकी सोपा होतो। आशा आहे की तुंबाडाची मंजुळा हा चित्रपट सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये अशी स्टेबल कमाई करेल आणि राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 प्रमाणेच हा चित्रपट सुद्धा एक चांगली कमाई करून यशस्वी चित्रपटामध्ये गणला जाईल।